90% रायडर्सला वाटतं की ते खूप परफेक्ट गाडी चालवतात, पण काही छोट्या चुकांमुळे खूप मोठे अपघात होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी अत्रीमुळे वेलकम टू रायडॉलॉजी. मी तुम्हाला आज 5 अशा चुका सांगणार आहे ज्यातली एक तुम्ही नक्कीच करत असणार. तर सगळ्यात पहिली चुकी, भरपूर रायडर्स फक्त एकाच पुढच्या किंवा मागच्या ब्रेकवर गाडी कंट्रोल करतात, जे की चुकीचे आहे. जर प्रत्येक रायडरने दोन्ही ब्रेक वापरून जर गाडी कंट्रोल केली तर आपला जो स्टॉपिंग डिस्टन्स आहे तो भरपूर कमी होतो. दुसरी चूक, चेनच्या मेंटेनन्स कडे दुर्लक्ष करणं. प्रत्येक राईडच्या अगोदर चेन स्लॅग चेक करणं आणि सोबतच दर 500 किलोमीटरला चेन क्लिनिंग आणि चेन लुब्रिकेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याच्याने चेनची जी लाईफ आहे ती आपण 1000 ते 2000 किलोमीटर जास्त करू शकतो. तिसरी चूक, टायर प्रेशर कडे दुर्लक्ष करणं. प्रत्येक रायडरने राईडच्या अगोदर किंवा 8 ते 10 दिवसामध्ये टायर प्रेशर चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे टायरची लाईफ वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे रायडिंग एक्सपिरियन्स सुधारतो आणि सोबतच मायलेज मध्ये पण बराच फरक पडतो. चौथी चूक, रायडिंग गिअर्स न घालता फक्त हेल्मेट घालून राईड करणं. 100 किलोमीटर असं जायचंय तर कशाला जॅकेट पाहिजे, पण नाही, 1000 किलोमीटर असो किंवा 100 किलोमीटर, जसं हेल्मेट इम्पॉर्टंट आहे तसंच जॅकेट, पॅन्ट, ग्लोव्ज आणि शूज घालणं पण इम्पॉर्टंट आहे. पाचवी चूक, बरेचसे रायडर 5-5 मिनिटं कोल्ड स्टार्ट करतात किंवा लगेच गाडी चालू करून लगेच निघतात, पण ते दोन्ही पण गोष्टी चुकीच्या आहेत. आयडियली 50 ते 60 सेकंद हा टाइम खूप असतो. इंजिन ऑइल जे सकाळी बसलेलं असतं गाडीमध्ये ते पूर्ण लुब्रिकेशन इंजिन मध्ये होण्यासाठी, त्यामुळे 50 ते 60 सेकंद एवढाच वेळ आपण कोल्ड स्टार्ट केली पाहिजे. आता मी तुम्हाला ज्या 5 चुका सांगितल्या त्याच्यावर रायडॉलॉजी पेजवर इन डिटेल मध्ये व्हिडिओ येणार आहे. तर अशाच बाईक रायडिंगच्या टिप्ससाठी पेजला नक्की फॉलो करा.